पप्पा, हा बेटा. भगवान बुद्ध विष्णूचा अवतार होते असं म्हणतात, हे खरं आहे का? बेटा काय माहितीये का की भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार होते हा खोटा प्रचार काही लोकांनी केला. त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे तुला सांगता येईल की साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष आहेत आत्ताच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारा बोवलकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की समाजातला जो अभिजन वर्ग आहे, म्हणजे त्यांनी बोलताना सांगितलं की अभिजन वर्ग म्हणजे त्या काळामध्ये ब्राह्मण धर्म हा बौद्ध धर्माला समांतर होता. ब्राह्मण धर्मातल्या लोकांचं वैशिष्ट्य सांगताना ताराबाई असं म्हणतात आणि ते खरं आहे की जेव्हा त्यांच्यापेक्षा एखादा विचार किंवा एखादा धर्म किंवा एखादा व्यक्ती वरचढ होऊ लागतो तेव्हा 3 प्रकारे ते शांत करण्याचा प्रयत्न करतात. एक तर त्याला इग्नोर करतात, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं. त्याच्यानंतर दुर्लक्ष करायचं. दुसरी गोष्ट अशी की त्याला साम दाम दंड भेद या नीतीने संपवण्याचा प्रयत्न करायचा. तो विचार असेल, तो व्यक्ती असेल, त्याला संपवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यावर टीका टिप्पणी करायची. प्रसंगी त्याच्या जीवावर उठायचं, त्याला बदनाम करायचं आणि बदनाम करून हे सगळे 3ही प्रकार करून जर काही साध्य होत नसेल तर मग तो विचार आपला आहे म्हणून लोकांना सांगायला सुरुवात करायची. त्याचं उदाहरण तथागत भगवान गौतम बुद्ध हे अतिशय चांगलं उदाहरण हे ताराबाईंनी सांगितलं की जर भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे तर अनेकांनी हा प्रश्न विचारलेला आहे की जे लोक म्हणजे जे ब्राह्मणी धर्माचे लोक असा प्रचार करतात त्यांच्या देवघरामध्ये बुद्धाची मूर्ती, बुद्धाचं छायाचित्र किंवा बुद्धाचे विचार आपल्याला दिसतात का? तर नक्कीच नाही. बरं, हे बुद्धाच्या बाबतीतच झालंय का? तर हे संत ज्ञानेश्वराच्या बाबतीत झालं, हे संत तुकारामाच्या बाबतीत झालं, हे संत एकनाथांच्या बाबतीत झालं, संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये झालं. म्हणजे त्यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी टीका केली आणि टीका केल्यानंतर आज जेव्हा उदात्तीकरण झालं, त्या विचाराचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला, तर हे ब्राह्मण धर्माचे लोक म्हणजे ताराबाईंनी ह्याला अभिजन वर्गातले असा शब्द वापरला. हे लोक तो विचार किंवा ती व्यक्ती आपलीच आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तथागत भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असा खोटा आणि खोडसाळ प्रचार करतात. तर ते खरं नाहीये बेटा. लक्षात आलं तुझ्या?